नमस्कार. मागील व्हिडिओत आपण पाहिले की ऑटोमॅटिक अलोकेशन कसे केले जाते. ह्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत मॅन्युअल अलोकेशन कसे केले जाते. एरियानुसार अलोकेशन पॅरामीटर जे आम्ही सेट केले नाही ते केस मॅन्युअली असाइन कसे करतो ते ह्या व्हिडिओत बघणार आहोत. आम्ही अलोकेशन फाईल रेडी केली आहे. तर एकदा ती फाईल बघून घेऊ. लॉट नंबर, प्रॉडक्ट, सेगमेंट, रिस्क क्लास, टोटल ड्यू, पॉस, लोन नंबर, कस्टमरचे नाव. जशी फाईल आम्ही ऑटोमॅटिक अलोकेशनमध्ये बनवली होती तशी सेम फाईल आम्ही मॅन्युअली अलोकेशनमध्ये बनवतो. ह्यामध्ये एक कॉलम ॲड करतो. शेवटी एक टेम्पररी अलोकेशनचा कॉलम आहे. येथे आपल्याला एक्झिक्युटिव्हचे नाव टाकावे लागते. लोन नंबरच्या आधारे कोणता लोन नंबर कोणता एक्झिक्युटिव्ह करणार आहे ते नाव येथे घेतले. ही मी फाईल क्लोज केली. क्लोज केल्यानंतर इथे अलोकेशनवर जाऊन अपलोड नवीन रेकॉर्डवर क्लिक करायचे आहे. क्लिक केल्यानंतर ती फाईल घ्यायची आहे जी फाईल आपण रेडी केली आहे. ती फाईल एक्सेल मधून घ्यायची आहे आणि ओपन वर क्लिक करायचे आहे. सबमिट करायचे आहे. सबमिट केल्यानंतर जी फाईल आपण रेडी केली आहे त्याचे हेडर आणि सिस्टमच्या हेडरचा डेटा मॅच झाला. जर कोणताही डेटा मॅच नसेल होत तर तिथे टिक येत नाही. ते मॅन्युअली मॅच करू. येथून प्रोसीड करू. प्रोसीड केल्यानंतर आपल्याला विचारतात की कोणत्या प्रोडक्टचा डेटा आहे जी फाईल अपलोड करत आहे. तर आपण सिलेक्ट केले HDFCTW लोन आणि आता सुपरवायझरचे नाव सिलेक्ट केले आणि प्रोसीड केले. त्यानंतर आता फाईलची टोटल समरी बघूयात की यात R30चे 17 केस आहेत. त्यांची टोटल पॉस इतकी आहे. टोटल ड्यू इतकी आहे. एक्स बकेटचे 9 केस आहेत. त्यांची टोटल पॉस इतकी आहे. तर असे करून आपल्याला सर्व बकेट वाईज केस दाखविले तर आपल्याला येथून दिसते की आपले टोटल पॉस किती आहेत. तर ह्याला आपण व्हेरीफाय करूयात. जी आपण फाईल अपलोड केली आहे त्याचे पॉस इतके आहेत की नाही. तर बघा, पॉसचा सम 3095,747. तर एक्सेलमध्ये येते की 3095,747. इट मीन्स आपल्या पॉसची टोटल समरी बरोबर आहे. टोटल रिकॉर्डमध्ये ते केस येतात जेवढे आपण फाईलमध्ये घेतो. त्यानंतर एक्सिस्टिंग लोनचा मीनिंग आहे की जे लोन नंबर सिस्टममध्ये आधीपासूनच आहे. इथे दिसेल की एक्सिस्टिंग लोन किती आहे. परंतु जे न्यू लोन नंबरचे काउंट दिसते तेच लोन नंबर सिस्टम घेते. तर आता सिस्टम 99 लोन नंबर सर्व घेत आहे कारण की एक्सिस्टिंग 0 आहे. समजा जर ह्या फाईलमध्ये 10 लोन नंबर असे असते ज्या नंबरवर आधीच काम करीत आहोत. बँकेकडून महिन्याला किती वेळा अलोकेशन येते. तर समजा पहिले 100 केसचे अलोकेशन 2 तारखेला आले तर ते अपलोड केले. त्यावर काम सुरू केले. 10 तारखेला 200 केसचे दुसरे अलोकेशन आले. परंतु त्यात 10 किंवा 20 केस असे असतील ज्यात ऑलरेडी आपण काम करतोय. जर असे 10 किंवा 20 लोन नंबर ह्या फाईलमध्ये असते तर ते एक्सिस्टिंग लोनमध्ये दिसत असते. तर ते पुढे घेऊन गेले नसते कारण ते ऑलरेडी सिस्टममध्ये आहेत. तर हे प्रोसेस झाले. त्यानंतर आपण कन्फर्म करूयात. कन्फर्म केल्यावर हे केस नो सर्व्हिस एरियामध्ये जातात. जर आपण मॅन्युअली करत असतील तर आणि जर आपण एरिया विजिबल केले नसेल तर ते नो सर्व्हिस एरियामध्ये जातात. कारण नो सर्व्हिस एरियामध्ये ते केस जातात जे एरिया आपण करत नाही. तर येथे सर्व केस आले. एक पेजवर 50 केसची लिस्टिंग होते. तर आता आपल्याला 98 केस नो सर्व्हिस एरियात करायचे आहे. नो सर्व्हिस एरिया म्हणजे हे एरिया आपण सिस्टमनुसार करत नाही परंतु हे केस मॅन्युअली असाइन करू इच्छितो. जर केस पूर्ण 98 करायचे असतील तर पूर्ण 98 केस एका वेळी सिलेक्ट करायचे आहे. तर 50च्या जागेवर 100 लिस्टिंग करू तर हे एका पेजवर मॅक्सिमम 100 येतील. आपल्याला 98 पाहिजे तर इथून 100 सिलेक्ट करू. सिलेक्ट ऑल. त्यानंतर प्रोडक्टचे फिल्टर घ्यायचे आहे. फिल्टर घेतल्यानंतर आपल्याला 100 करायचे आहे. आता 98 एकदाच येतील. त्यानंतर मी सिलेक्ट ऑल केले.
त्यानंतर इथे मूव्ह टू अनसाइन ऑप्शन आहे. मूव्ह टू अनसाइनचा अर्थ आहे हे एरिया आपण करतो, पण एरियानुसार आपण मुलांचे पॅरामीटर सेट केले नाही, तर नो सर्व्हिस एरियामध्ये गेले. सर्वात आधी तिथून केस अनसाइन मध्ये घेऊन जाऊ, तर हे सर्व केस नो सर्व्हिस एरियामधून गायब होतील. नो सर्व्हिस एरियामधून शिफ्ट होऊन हे केस गेले अनसाइनमध्ये. 98 केस आल्यावर परत आपण फिल्टर करू. फिल्टर केल्यावर इथे जे एक्झिक्युटिव्हचे नाव सिलेक्ट केले होते ते नाव आले. तर इथून एक्सेलमधून आपल्याला कळेल की अनालिकाला एक्सेलमध्ये किती केस दिले. तर इथे 60 दाखवले. तर आधी इथे प्रोडक्टचे फिल्टर, त्यानंतर इथे 100चे काउंट घेतले, कारण की आता हे 60 आहे. इथून सिलेक्ट ऑल केले, ह्यांना असाइन ऑल सिलेक्ट केले. त्यानंतर ह्या केसचे टीम लीडर कोण असतील. आता बघा टेलिकॉलरची नावे आली. तर आता आपल्याला मॅन्युअली असाइन करायचे आहे की ह्या केसवर अनालिका गोंडचे टेलिकॉलर कोण असतील. तर एक टेलिकॉलर दिले, साक्षी मलिक. अनालिका गोंड असाइन अँड अप्रूव्ह. तर हे केस डायरेक्ट साक्षीच्या टेलिकॉलर आयडी वर गेले आणि अनालिका गोंडच्या मोबाईल ॲप वर गेले. हे केस अलोकेट झाले, तर ते आपली कामे स्टार्ट करू शकतात. तर बघा, इथून अनालिका गोंडचे नाव गेले, कारण की तिचे केस अलोकेट झाले. आता आशिषच्या केसवर सेम तीच प्रोसेस करायची आहे. 23 केस आहेत, त्यामुळे आता आपण 100 सिलेक्ट करायचे नाही, कारण एका पेजवर 50 केस येतात. तर सिलेक्ट ऑल असाइन झाले. त्यानंतर टीम लीडरचे नाव, टेलिकॉलरचे नाव, एक्झिक्युटिव्हचे नाव घेतले आणि अप्रूव्ह केले. आता उरतात हामिदचे केस. तर हामिदचे नाव घेतले, सिलेक्ट ऑल केले, तर परत असाइन ऑल सिलेक्ट केले. त्यानंतर टीम लीडरचे नाव, टेलिकॉलरचे नाव आणि एक्झिक्युटिव्हचे नाव घेतले, असाइन आणि अप्रूव्ह केले. त्यानंतर बघा, अप्रूव्हमध्ये हे केस चेक करू शकतो की कोणाला किती केस मिळाले. तर येथून फिल्टर घेतले. HDFCTW लोनचे केस बघायचे आहे. तर एक्झिक्युटिव्ह आशिष पाल, हमीद अंसारी आणि अनालिकाला किती केस मिळाले. कॉलर वाईज बघायचे असतील तरी बघू शकतो. साक्षी मलिक ही तिघांची कॉलर आहे HDFCTW लोनसाठी. हे त्यांच्या सुपरव्हायझरची नावे आहेत. आता येथून एजन्सी अलोकेशनमध्ये जाऊ. इन फ्युचर जर आपल्याला आशिष पालचे केस हमीद अंसारीला द्यायचे आहे किंवा हमीद अंसारीचे अनालिकाला द्यायचे असतील, मीन्स री असाइन करायचे आहे, तर अलोकेशनमध्ये जाऊन अप्रूव्हमध्ये गेले. जर एका एक्झिक्युटिव्हचे किंवा टेलिकॉलरचे सर्व केस दुसऱ्याला द्यायचे असतील तर अप्रूव्हमध्ये जायचे आहे. जर फील्ड कलेक्टर चेंज करायचे असेल तर फील्ड कलेक्टर घेतले. त्यानंतर दिनेश बंसलचे केस दुसऱ्याला द्यायचे असतील तर री असाइन करायचे आहे आणि त्या एक्झिक्युटिव्हचे नाव सिलेक्ट करायचे आहे. जर टेलिकॉलर चेंज करायचे असेल तर टेलिकॉलरवर क्लिक केल्यानंतर कोणत्या टेलिकॉलरला केस द्यायचे असतील तर री असाइन करायचे आहे. इथे टेलिकॉलरचे नाव सिलेक्ट करायचे आहे, परंतु एक किंवा दोन केस द्यायचे असतील, सर्व केस द्यायचे नसतील, तर एजन्सी अलोकेशनमधून फिल्टर लावले तर सर्व TW लोनचे केस येतील. त्यानंतर कोणतेही केस कोणालाही द्यायचे असतील तर इथून मॅन्युअली रिअसाइन करू शकतो. 1 बाय 1 टेलिकॉलर किंवा एक्झिक्युटिव्ह कोणीही चेंज करू शकतो. तर हे आपले अलोकेशन प्रोसेस पूर्ण झाले. सर्व केस अलोकेट झाले, तर हे मॅन्युअली केले. अधिक माहितीसाठी नेक्स्ट व्हिडिओ बघा. थँक यू.